आम्ही देतो बाबांना। समर सरांचा फोन आहे। नमस्कार समर सर। बाबा तुम्ही ठीक आहात ना? खूप लागलंय का? मला मारल्याचं दुःख नाही हो समर साहेब, पण मी तुम्हाला दिलेला शब्द पाळू शकलो नाही, तुमचे पैसे परत करू शकलो नाही, याचा जास्त त्रास होतोय मला। बाबा मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की पैसे परत करणं गरजेचं नाहीये। माझ्यासाठी तो विषय संपलाय आणि तुम्ही तो विषय विसरा। आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही सुखरूप आहात हे जास्त महत्वाचं। हा तुमचा चांगुलपणा आहे समर साहेब, पण आमच्याकडून मात्र तुमच्या बाबतीत कायम चुकाच घडल्यात। तुमचा विश्वासघात झालाय। हो, तुमचा मान राखला गेला नाही। मला माफ करा। बाबा प्लीज आता असं काहीतरी बोलू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका। आणि खरं सांगू, पैशाचा विषय संपला, आपण बोलूया नंतर त्यावर। तुम्ही आधी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। रोहनला फोन देता? देतो। हा, एक मिनिट। ठीक आहे। हॅलो, हा सर बोला। हे बघ रोहन, त्यांना खूप धक्का बसला याचा। यातनं त्यांना बाहेर पडायला खूप वेळ लागेल, त्यामुळे त्यांची काळजी घे। हो सर। मला सांग, ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? नाही सर, आता आम्ही त्यांना घरी आणले, आता आहेत ते बरे आहेत। व्यवस्थित झाली आहे ना? का एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे? काही लागलं तरी सांग मला। येस सर, थँक्यू। ठीक आहे, बाय बाय। बाबा काय हो? काय झालं? बापरे, काय रे? खूप लागलंय का तुम्हाला? बघू। दुखू दे ग, दुखू दे, होऊ दे शिक्षकाला। काय बोलताय बाबा? असं नका बोलू बरं। एवढं कसं काय नंदू, आपलं नशीब वाईट। अगं माझी आयुष्यभराची कमाई गेली, तर समर साहेबांचे पैसे मी कसे परत देणार? बाबा ते बघू आपण नंतर। रोहन, पोलिसात तक्रार केली का? नाही ग, नाही, म्हणजे डोक्यातच नाही आलं आमच्या, राहून गेली। नाही ताई, आम्ही डिरेक्टली इथेच आलो। त्या मोमेंटला आम्हाला नाही सुचलं ग, कारण बाबांची खूप काळजी वाटत होती। हो, नाही बरोबर आहे ते। त्या मोमेंटला नसेल सुचलं, पण बाबा खूप मोठी रक्कम गेली आहे ना, कळवलं पाहिजे पोलिसात। हो, चल मी येतो। थांबा थांबा, तुम्ही नको, तुम्ही अशा अवस्थेत कुठे येणार आहात? मी जाते, रोहन येईल माझ्या बरोबर। नाही नंदू, नाही, मी येणार। मी त्या हरामखोरांना सोडणार नाही। अगं माझी आयुष्याची कमाई घेऊन गेलेत ते। ओके ओके, जाऊया बाबा आपण। तुम्हाला घेऊन आम्ही दोघं जातो पोलीस स्टेशनला, पण आधी मला सांगा, तू पासबुक अपडेट केलंय? हो। आणि बँकेची रिसीट आहे आपल्याकडे? हो आहे ना, अगं बँकेतच जर जाऊन आलो तुम्ही। ओके ओके, या दोन्ही गोष्टी आहेत ना, मग आपण जाऊया। चला रोहन, आवरून घ्या तुम्ही दोघं, मी रिक्षा बघते। हां, या बाबा।